आज मी तुम्हाला झणझणीत असा ताज्या वाटाण्याचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी कढईत बघा फ्रेश वाटाणे घालायचे। त्यात थोडंसं तेल घालून आपल्याला वाटाणे कमी गॅसवरती मस्त असे भाजून घ्यायचे आहे। मस्त असे भाजून झाले की ते आपल्याला काढून घ्यायचे। आता त्याच कढईत थोडेसे शेंगादाणे घालून ते पण आपल्याला भाजून घ्यायचे। त्यानंतर बघा त्यात हिरवी मिरची लसूण घालून तो पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मस्त सर्व साहित्य भाजून झालं की थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटाणे, हिरवी मिरची, लसूण, शेंगादाणे, कोथिंबीर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालूनही आपल्याला मिक्सरला चालू बंद करून फिरून घ्यायचं आहे। जास्त बारीक पण आपल्याला करायचं नाहीये बघा, या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे। कढईत 1 चमचा तेल गरम करायचा, त्यात जिरेची फोडणी घालायची। तयार केलेला ठेचा आपल्याला त्यात 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवरती मस्त असा परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा झणझणीत वाटाण्याचा ठेचा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।